11,000 हा फक्त एक आकडा नाहीये. 2014 मध्ये जेव्हा इबोला व्हायरसचा अत्यंत भयंकर उद्रेक झाला होता, तेव्हा 11,000 पेक्षा जास्त लोकांनी अत्यंत वेदनादायी अवस्थेत आपले प्राण गमावले होते. तो काळ खरंच खूप भयावह होता. आणि आता 2026 मध्ये तोच भीषण धोका पुन्हा एकदा जगासमोर उभा ठाकलाय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या विशेष विश्लेषणात्मक सत्रात म्हणजेच या एक्सप्लेनरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अतिशय गंभीर आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. विषय आहे एबोला व्हायरस आउटब्रेक, ग्लोबल हेल्थ सिक्युरिटी आणि पॅन्डेमिक प्रिपेअर्डनेस. नुकतंच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 2026च्या एबोला आउटब्रेकला पब्लिक हेल्थ इमर्जन्सी म्हणून घोषित केला आहे. लक्षात घ्या, हा फक्त एक मेडिकल हेल्थ इश्यू नाहीये, तर ग्लोबल गव्हर्नन्स आणि इंटरनॅशनल प्रिपेअर्डनेसचा एक अत्यंत क्रिटिकल प्रश्न आहे. आजचा आपला UPSC ॲनालिटिकल फ्रेमवर्क अतिशय क्लिअर असेल. आपण 2026ची ग्लोबल इमर्जन्सी, इबोलाची बायोलॉजी, बुंदीबुगियो स्ट्रेनचा असलेला धोका, त्याचे ट्रान्समिशन, GS पेपर 2च्या दृष्टीने ग्लोबल हेल्थ गव्हर्नन्स आणि शेवटी आपली प्रिपेअर्डनेस अशा 6 टप्प्यांत हा विषय कव्हर करणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, द 2026 ग्लोबल एमर्जन्सी, अ क्रॉस बॉर्डर क्रायसिस. थेट आफ्रिकन खंडाकडे वळूया, जिथून या संकटाची सुरुवात झाली आहे. या आउटब्रेकचा धोका भौगोलिकदृष्ट्या कसा विस्तारत आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. एका बाजूला आहे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोचा इटोरी प्रोव्हिन्स. हा एक रुरल आणि मायनिंग हेवी एरिया आहे, जो या उद्रेकाचं उगमस्थान मानलं जातो. इथे इल्लीगल मायनिंग आणि कॉन्फ्लिक्टमुळे आधीच प्रचंड इन्स्टेबिलिटी आहे. पण खरी धोक्याची घंटा वाजते ती दुसऱ्या बाजूला. हा व्हायरस आता युगांडाची राजधानी कंपालामध्ये पोचला आहे. कंपाला हे एक हाय डेन्सिटी अर्बन कॅपिटल आहे. तिथे इंटरनॅशनल फ्लाईट्सची सतत वर्दळ असते. आता विचार करा, जर इथून हा व्हायरस आंतरराष्ट्रीय प्रवाशांमार्फत जगभर पसरला तर काय परिस्थिती उद्भवू शकते. आता येऊया दुसऱ्या टप्प्याकडे, बायोलॉजी ऑफ इबोला व्हायरस, जो तुमच्या GS पेपर 3चा भाग आहे. इथून पुढे आपण एका फास्ट पेस्ड क्विक रिव्हिजन मोडमध्ये जाणार आहोत, कारण प्रिलिम्ससाठी हे सायंटिफिक फॅक्ट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. सगळ्यात आधी समजून घेऊया की इबोला हा एक व्हायरल हेमोरॅजिक फीवर आहे आणि हा प्रामुख्याने एक झूनॉटिक डिझीज आहे. झूनॉटिक म्हणजे काय? तर असा इन्फेक्शियस डिझीज जो प्राण्यांमधनं माणसांमध्ये ट्रान्समिट होतो. यालाच वैज्ञानिक भाषेत झूनॉटिक स्पिलोवर असं म्हणतात. इबोला व्हायरस हा फिलोविरिडे फॅमिलीमधून येतो आणि याचा ओरिजिन पूर्णपणे वन्यजीवांमध्ये म्हणजेच वाईल्डलाईफमध्ये आहे. हे बायोलॉजिकल फ्लॅशकार्ड्स त्वरित पाठ करून ठेवा. याचा नॅचरल रेझर्वॉयर होस्ट कोण आहे? तर पीटरोपॉरिडे फॅमिलीचे फ्रूट बॅट्स म्हणजे वटवाघूळ. याचा इन्क्युबेशन पिरियड 2 ते 21 दिवसांचा असतो. अर्ली सिम्पटम्स म्हणजे खूप ताप येणे आणि एक्स्ट्रीम फटीग जाणवणे, आणि ॲडव्हान्स स्टेजमध्ये शरीराच्या आतून आणि बाहेरून रक्तस्राव म्हणजेच हेमोरेजिंग सुरू होतं आणि ऑर्गन फेलियर होतं. याचा फॅटॅलिटी रेट जवळपास 50% आहे. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. या 2 ते 21 दिवसांच्या इन्क्युबेशन पिरियडमध्ये इन्फेक्टेड व्यक्ती पूर्णपणे एसिम्प्टोमॅटिक असते आणि नॉन इन्फेक्शियस असते. म्हणजेच लक्षणं दिसेपर्यंत हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला अजिबात पसरत नाही. आता वळूयात तिसऱ्या टप्प्याकडे, द बुंडीबुगियो थ्रेट. थोडं गांभीर्याने विचार करूयात की हा 2026चा आउटब्रेक जगभरातील हेल्थ एक्सपर्ट्सना एवढा भयानक का वाटत आहे. झिरो स्टॉकपाइल्ड फार्मास्युटिकल डिफेन्सेस फॉर द बुंडीबुगियो स्ट्रेन ही एक अत्यंत भयंकर वास्तवाची जाणीव आहे. आज मानवजात ह्या विशिष्ट व्हायरस स्ट्रेन विरुद्ध पूर्णपणे डिफेन्सलेस आहे. आपल्याकडे याच्याविरुद्ध लढण्यासाठी सध्या तरी कोणतीही औषधं किंवा लस उपलब्ध नाहीये. सध्याचा सायंटिफिक चॅलेंज नक्की किती मोठा आहे हे समजून घ्या. इबोलाचे अनेक स्ट्रेन्स आहेत. यातला सर्वात डेडली मानला जाणारा स्ट्रेन म्हणजे जायर इबोला व्हायरस. सुदैवाने याच्याविरुद्ध आपल्याकडे इन्माझेब आणि एबांगासारखी मोनोक्लोनल अँटीबॉडी ट्रीटमेंट्स आणि वॅक्सिन्स उपलब्ध आहेत. पण यावेळचा आउटब्रेक हा बुंडीबुगियो स्ट्रेनमुळे झाला आहे. हा स्ट्रेन 2007 मध्ये शोधला गेला आणि आज तागायत याच्यासाठी 0 वॅक्सिन्स आहेत. याचा सरळ अर्थ असा होतो की आपल्याकडे सध्या असलेले सगळे वॅक्सिनचे इमर्जन्सी स्टॉकपाइल्स या व्हायरसविरुद्ध कम्प्लिटली युजलेस आहेत. मेडिकल काउंटरमेजर्स हे हायली स्ट्रेन स्पेसिफिक असतात, हे यातून अगदी स्पष्ट होतं. पुढील टप्पा आहे ट्रान्समिशन आणि अर्बन स्प्रेड, द ह्युमन फॅक्टर. हा रोग मानवी वस्तीत कसा पसरतो आणि आपल्या सोशो कल्चरल व्हल्नरेबिलिटीज याला कशा कारणीभूत ठरत आहेत ते पाहूया. संक्रमणाची साखळी आपण 4 सोप्या स्टेप्समध्ये पाहू शकतो. स्टेप 1 नॅचरल रिझर्वॉयर म्हणजे वटवाघूळ. स्टेप 2 ॲनिमल स्पिलओव्हर म्हणजे वन्य प्राण्यातून तो माणसाच्या संपर्कात येणं. स्टेप 3 ह्युमन टू ह्युमन कॉन्टॅक्ट
आणि स्टेप 4 अर्बन किंवा हेल्थकेअर ॲम्प्लिफिकेशन. इथे एक गोष्ट अगदी प्रकर्षाने लक्षात ठेवा, एबोला हा कोविड-19 सारखा एअरबॉर्न नाहीये, तो हवेतून अजिबात पसरत नाही. मग तो पसरतो कसा? तर इन्फेक्टेड व्यक्तीच्या बॉडीली फ्लुइडशी, जसं की रक्त, घाम किंवा लाळ यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आल्यावर. यातली सर्वात मोठी शोकांतिका काय माहितीये? आफ्रिकेतील ट्रेडिशनल बरियल रिच्युअल्स. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरीराला स्पर्श करण्याच्या या पारंपरिक प्रथा खऱ्या अर्थाने सुपर स्प्रेडर इव्हेंट्स ठरत आहेत. दुसरं म्हणजे नुसोकोमियल एम्प्लिफिकेशन, जिथे लोकलाइज्ड इन्फेक्शन प्रिव्हेन्शन अँड कंट्रोलचे नियम पाळले न गेल्यामुळे आपले फ्रंटलाईन हेल्थकेअर वर्कर्स म्हणजे डॉक्टर्स आणि नर्सेस स्वतः संक्रमित होऊन जीव गमावत आहेत. तसंच कपडे किंवा बेडिंगसारख्या कंटॅमिनेटेड फोमाइट्समधूनही हा धोका झपाट्याने वाढतो. आता येऊया 5व्या टप्प्याकडे, ग्लोबल हेल्थ गव्हर्नन्स आणि WHO's रोल. हा टॉपिक थेट तुमच्या GS पेपर 2 शी संबंधित आहे. आता आपण हा विषय मेन्स आन्सर रायटिंगच्या एका हाय लेवल डायमेन्शनवर घेऊन जाऊया, कारण इंटरनॅशनल रिलेशन्स आणि स्ट्रक्चरल गव्हर्नन्सच्या दृष्टिकोनातून हा उद्रेक पाहणं अत्यंत गरजेचं आहे. UPSCमध्ये विचारला जाणारा हा एक क्लासिक कन्सेप्च्युअल ट्रॅप आहे. बऱ्याचदा मुलं इथेच कन्फ्यूज होतात. पब्लिक हेल्थ इमर्जन्सी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न म्हणजेच PHEIC आणि पॅन्डेमिक या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. PHEIC हा WHOचा हायेस्ट अलर्ट आहे, जो अर्ली इंटरव्हेन्शन आणि इंटरनॅशनल कोऑर्डिनेशनसाठी दिला जातो. हा एक प्रोॲक्टिव्ह अप्रोच आहे. दुसरीकडे पॅन्डेमिक म्हणजे जेव्हा रोग अनकंट्रोल्ड होतो आणि त्याचं मॅसिव्ह इंटरनॅशनल स्प्रेड होतं, जसं कोविडच्या वेळेस झालं होतं. त्यामुळे लक्षात ठेवा, सध्या इबोला हा PHEIC आहे, पॅन्डेमिक नाही. या संकटाचा सामना करण्यासाठी WHO आणि आफ्रिका CDCने ॲक्टिव्ह इंटरव्हेन्शन्स सुरू केले आहेत. DRC आणि युगांडासाठी PHEIC घोषित करण्यासोबतच WHOने आपल्या कंटिंजन्सी फंड फॉर इमर्जन्सीजमधून $500,000ची मदत रिलीज केली आहे. सोबतच इमर्जन्सी फील्ड टीम्स तिथे डिप्लॉय केल्या आहेत. पण ग्राउंड रियालिटी खूप वेगळी आहे. DRCच्या इथुरीसारख्या व्हॉलेटाईल कॉन्फ्लिक्ट झोनमध्ये, जिथे आधीच प्रचंड मिलिटन्सी आहे, तिथे क्रॉस बॉर्डर सर्व्हेलियन्स आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं हे एक लॉजिस्टिकल नाईटमेअर आहे. अशा अशांत प्रदेशात वैद्यकीय मदत पोचवणं हे आजच्या घडीला खूप मोठं आव्हान बनलं आहे. आणि आता आपला शेवटचा टप्पा, प्रिपेअर्डनेस अँड वे फॉरवर्ड. उद्याचे प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्हाला ह्या भागावर सर्वात जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे. भविष्यात आपल्याला सिस्टमिक रेझिलियन्स कसा निर्माण करता येईल यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आणि याच विचारातून हा शेवटचा पण अत्यंत विचार करायला लावणारा मेन्स ओरिएंटेड प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. हाऊ प्रिपेअर्ड इज इंडियाज हेल्थ सिक्युरिटी आर्किटेक्चर फ्रॉम एअरपोर्ट स्क्रीनिंग टू सर्व्हेलन्स अगेन्स्ट द क्रॉस बॉर्डर स्प्रेड ऑफ द नेक्स्ट ग्लोबल एपिडेमिक. आफ्रिकेतील या उद्रेकापासून धडा घेत उद्या जर असा एखादा एपिडेमिक आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून आपल्या देशात आला, तर आपलं एअरपोर्ट स्क्रीनिंग आणि डोमेस्टिक डिझास्टर मॅनेजमेंट पॉलिसी त्यासाठी खरोखरच किती तयार आहे, या प्रश्नावर नक्की विचार व्हायला हवा. हा आजार केवळ आफ्रिकेपुरता मर्यादित असलेला दूरवरचा धोका नाहीये, तर या ग्लोबलाइज जगात कधीही आपल्या दारात उभं राहू शकणारं हे एक भयंकर संकट आहे. हे ध्यानात ठेवूनच आपली धोरणं आखली पाहिजेत. या विश्लेषणातून तुम्हाला नक्कीच एक नवीन दृष्टिकोन मिळाला असेल. अभ्यास करत रहा, सतर्क रहा आणि सुरक्षित रहा.